जय मल्हार, जय जगदंब, काळेश्वरीचं चांगभले, येडेश्वरीचं उदो. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत की आजपर्यंत तुम्ही कुठेही कोणाकडून ऐकला नसेल असा व्हिडिओ आपण आज ऐकणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकत राहा. तर हा विषय महालक्ष्मी देवीशी संबंधित आहे, म्हणजेच लकाबाई लक्ष्मी आई या देवीशी संबंधित आहे. तरी सर्वांनी जरूर ऐका. तर लकाबाईचा कोणता व्हिडिओ की महालक्ष्मी आणि लकाबाई हा दोन्ही देवता एक नाहीत, वेगवेगळे आहेत. तर ते कशा? तर कोल्हापूरची महालक्ष्मी आणि लकाबाई ती एकच ही आपली समजूत असते. आता काही जणाला वाटेल की हे नेमकं कसं काय, तर हे आता मी समजावून तर देणारच आहे. करवीर निवासिनी म्हणजेच कोल्हापूर निवासिनी, कोल्हापूरचं जुनं नाव आहे करवीर नगरी. तर ही करवीर निवासिनी, कोल्हापूर निवासिनी चतुर्भुजा जी महालक्ष्मी आहे, या महालक्ष्मीचंच सत्वगुण एवढं प्रबल आहे की हिला कुठलाही बळी चालत नाही, तर नारळसुद्धा फोडलेला चालत नाही. तर असं का? तर नारळसुद्धा एक बळी आहे. तर आपल्याला या ठिकाणी धर्मशास्त्र सांगतं. तर आता पाहायचं म्हणलं तर बघा, नारळ मारुतीला फोडला जातो, अनेक देवतेच्या मंदिरामध्ये नारळ फोडला जातो, परंतु या महालक्ष्मीला कुठलाही बळी नको आहे, तिला बळी वर्जित आहे. तर अशा प्रकारची ती सत्वगुण आहे, शांतता आहे. जरी ह्या महालक्ष्मीने त्या ठिकाणी कोल्हासूर नावाच्या दैत्याचा वध केला असला तरीसुद्धा त्या ठिकाणी तिनं तिचं सत्वगुण जपलेला आहे. या कारणामुळे त्या ठिकाणी आजाबळी दिला जात नाही. आता आजाबळी म्हणजे काय? तर कोंबडा असो किंवा बोकड असो किंवा रेडा असो, असा कुठलाही बळी त्या ठिकाणी दिला जात नाही, चालत नाही. किंवा नारळ असो. तर त्या ठिकाणी पंचमीच्या दिवशी महालक्ष्मीतर्फे त्र्यंबोली मंदिरामध्ये जाऊन, म्हणजे त्या टेंबलाईच्या मंदिरामध्ये जाऊन दैत्याचं प्रतीक असणारा, म्हणजे कोल्हासुराचं प्रतीक असणारा कोहळा कापला जातो. म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी म्हणजेच भोपळा बळी दिला जातो. या ठिकाणी जे आपली लकाबाई आहे, म्हणजेच लक्ष्मी आहे, म्हणजे ती चिवरीची लक्ष्मी असो किंवा दैवडीची लक्ष्मी असो, पिलीवची लक्ष्मी असो किंवा राजुरीची लक्ष्मी असो, किंवा लक्ष्मी आईचं सर्वात फेमस ठिकाण असणारं वरखेड क्षेत्र ती असो, या ठिकाणी या लक्ष्मीला महालक्ष्मीच मानण्यात येतं. परंतु या महालक्ष्मीला त्या ठिकाणी कोंबडा बळी आहे, बकरं बळी आहे. आणि त्या ठिकाणी देवी अंगामध्ये देवीचा संचार आल्यानंतर पोतराज दाताने कोंबडा तोडतात. अशाच प्रमाणे बोकड बळी हे आहे. हजारो लोकांची हजारो बकरी त्या ठिकाणी कापली जातात. आणि त्या ठिकाणी रेडा बळीसुद्धा आहे, म्हणजेच यात्रेच्या दिवशी मानाचा रेडा एक तरी त्या ठिकाणी कापला जातो. म्हणूनच महालक्ष्मी आणि लकाबाई यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता महालक्ष्मी आणि लकाबाई ह्या वेगळ्या कशा काय, तर मी सांगतो. जसं की आपलं शरीर आणि आतली आत्मा, जर आपल्या या शरीरातून आत्मा जर बाहेर निघली तर आपली आत्मा आपली राहत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या शरीराच्या सोबत असणारी आपली सावली. तर आपली सावली म्हणजेच आपलं प्रतीक असतं. म्हणूनच आपली सावली आणि आपलं शरीर हे एक रूप आहेत. तसेच आत्मा आणि आपलं शरीर हेही एक रूप आहेत. म्हणूनच तसेच महालक्ष्मी आणि लकाबाई हे सुद्धा एक स्वरूप आहे. दोन्ही एक रूपच आहेत, एकनिष्ठच आहेत, परंतु दोन्हीचे तत्व मात्र वेगवेगळे आहेत. आता महालक्ष्मी म्हणजे तिचं असणारं मुख आहे आणि लकाबाई म्हणजे तिची असणारी पाठ आहे. आता दोघीच्या जन्मापासून सांगतो की ज्यावेळी समुद्रमंथन झालं, तर देव आणि दानव हे समुद्रमंथन करताना वासुकी नावाच्या नागाची रवी केली. वासुकी नागाची दोरी तयार करून त्या पर्वताची
रवी तयार केली. त्या ठिकाणचा समुद्र म्हणजेच महासागर ढवळून काढला. त्याचं मंथन केलं. ज्या पद्धतीनं ढवळल्यानंतर ताकामधून लोणी येतं, त्या पद्धतीने त्या समुद्रामधून अनेक प्रकारचे रत्न बाहेर आले. तर ते रत्न किती निघाले तर 14 प्रकारचे रत्न निघाले. त्यामध्ये ऐरावत रत्न आहे आणि इंद्राचा हत्ती आहे. त्यामध्ये कामधेनू आहे, धन्वंतरी म्हणजेच वैद्य देवता आहे आणि सर्वात शेवटी 14वं रत्न निघालं. हे 14वं रत्न असणारं म्हणजेच त्या ठिकाणी रमाबाई. रमाबाई म्हणजे कोण तर ही लक्ष्मी माता. आणि त्या ठिकाणी लक्ष्मीने विष्णूसोबत विवाह केला, विष्णू नारायणसोबत विवाह केला. आणि ज्यावेळेस ही लक्ष्मी उत्पन्न झाली, हिच्यासोबतच दुसरी लक्ष्मीसुद्धा उत्पन्न झाली, जी लक्ष्मी स्वरूपच होती. लक्ष्मी सारखीच दिसायला होती, पण लक्ष्मीपेक्षा भिन्न होती, जिचं नाव होतं अलक्ष्मी. ही अलक्ष्मी या लक्ष्मीची मोठी बहीण लागते. लक्ष्मी दिसायला अतिसुंदर होती, दिसायला तेजवान होती, परंतु अलक्ष्मी अति क्रूर होती, रागिष्ट स्वभावाची होती आणि त्या ठिकाणी कठोर भाषण करणारी होती. दोन्हीही देव्या एकसाथच उत्पन्न झाल्या. लक्ष्मीने विष्णूबरोबर विवाह केला आणि अलक्ष्मीने मग भगवान विष्णूला प्रश्न विचारला. ती म्हणाली, माझ्या लहान्या बहिणीसोबत तुम्ही विवाह केला. मी दिसायला हिच्यापेक्षा क्रूर आहे, कठोर आहे. मग माझी वर्तणूक या ठिकाणी अभद्र आहे, तर माझ्याबरोबर विवाह कोण करेल? नेमकी माझी ती सोय काय? आणि भगवान विष्णूने तिला आशीर्वाद दिला की तू लक्ष्मी स्वरूपालाच आरंभ होशील. जे अधिकार माझ्या पत्नीला लक्ष्मीला आहेत तेवढे सर्व अधिकार तुलाही मिळतील. फक्त फरक एवढा की माझ्या पत्नीचे वास्तव्य भक्तांच्या घरामध्ये असेल आणि तुझं वास्तव्य मशानामध्ये असेल किंवा रानामाळामध्ये असेल. माझी लक्ष्मी भक्तांच्या घरामध्ये धन्यधान्यामध्ये संपत्ती करेल आणि तो मात्र गावच्या सीमेवरती रहिवास करशील. जेवढे लक्ष्मीला अधिकार असतील तेवढे तुलाही असतील. जेवढे लक्ष्मी भक्तांचे अधिकार पूर्ण करेल तेवढे तू ही भक्तांच्या इच्छा पूर्ण करशील आणि तुझी जे कोणी पूजा करेल ती माझ्या लक्ष्मीची पूजा केल्याचेही फळ मिळेल. असं त्यावेळेस अलक्ष्मीला भगवान विष्णूने वर दिला. आणि ही जी अलक्ष्मी आहे तर तीही दुसरी तिसरी कोण नसून आपली लकाबाई आहे. आणि ही जी लकाबाई आहे हिचं मूळ स्थान कोकण आहे. ही कोकणमधून आली आणि कोकणमधून येऊन हिने सर्वात पहिला जेजुरीचा फेरा केला आणि शेवटी पैठणमध्ये वास्तव्य केलं आणि पैठण हे तिचं माहेर आहे. आता कोकण म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्र मंथन झालं ते कोकण. त्या ठिकाणी लक्ष्मीसोबत अलक्ष्मी म्हणजेच लकाबाई उत्पन्न झाली, त्यामुळं तिचं मूळ ठिकाण कोकण मानण्यात येतं. आता गाणंसुद्धा आहे की माझी लकाबाई माझी मरीमाई कोकण सोडून आली कोंबड तोडून. आता हिने कोकण सोडल्यानंतर खंडोबाची भेट घेते. खंडोबाची भेट घेते म्हणजे खंडोबा कोण? तर खंडोबा हे शिव अवतार आणि मार्तंड भैरव म्हणजेच कालभैरवाचं एक स्वरूप, उग्र स्वरूप, म्हणजे त्याला शिवस्वरूप ही म्हणतात, कालभैरव स्वरूप ही म्हणतात. शिव आणि भैरव दोघांचं मिश्र स्वरूप म्हणजे खंडोबा. आता या मार्तंड भैरवाला भेटायला लक्ष्मी आई का गेली? कारण तिच्या उग्र स्वरूपामुळे स्वतःच्या स्वरूपाला भैरव उग्र स्वरूप एकत्रीकरण करून घेतलं आणि म्हणून ती जेजुरीला भेटायला गेली. कारण खंडोबा ही भैरव अवतार आहे. जेजुरीवरून ही लकाबाई वापस येते आणि पैठणमध्ये स्वतःचं वास्तव्य करते. पैठणमध्ये एकनाथ महाराजाचं समाधी आहे. त्या समाधी मागेच लक्ष्मी आईचं एक छोटंसं मंदिर आहे. या लक्ष्मी मातेच्या देवळाच्या भोवतीने सततच मुंग्याची रांग लागलेली असते, म्हणूनच त्या पैठणला मुंगी पैठण असं म्हणलं जातं. असं म्हणतात की मुंगी पैठणवरून आली पातळ नेसून लकाबाई. आज ज्या ठिकाणी लक्ष्मी आईचं मंदिर आहे त्याच ठिकाणी त्या बाजूला पिठदा देवीचं एक मंदिर होतं आणि रेणुका मातेचं एक मंदिर होतं.
मुघलशाहीच्या काळामध्ये त्यावेळेस मुघलांनी अतिक्रमण केलं, रेणुका मातेचं मंदिर फोडलं आणि पीठता मातेचंही मंदिर फोडलं. आता लकाबाईचं वर्णन बघा की जिने स्वतःची जीभ 10 हात लांब काढलेली आहे, जे अकराळ विकराळ स्वरूप धारण केलेलं आहे, जिचा एक एक डोळा हा रथाच्या चाकाप्रमाणे आहे आणि एका डोळ्यानं गारुळे आहे. माझी लकाबाई एका डोळ्यानं गारुळी, देती आषाढाच्या महिन्यामध्ये भक्ताला आरुळी. ह्या लकाबाईला जरीमरीसुद्धा म्हणण्यात आलं. जरी म्हणजे ज्या भक्ताला कोपल्यानंतर जर्जरीत करते आणि मरी म्हणजे जे कोपल्यानंतर अख्ख्या गावाच्या गावाला थरथराट करून सोडते, तिला मरी म्हणलं जातं. मृत्यू प्राप्त करते, तिला मरी म्हणलं जातं. महामारी येते, मृत्यू देते, कोपणारी देवी हिला मरी म्हणलं जातं. आणि प्रसन्न झाली तर 10 हाताने भरभरून देणार, म्हणूनच हिला जरीमरी म्हणलं जातं. एक गाणंसुद्धा प्रसिद्ध आहे, बांगड्याची माळ लिंबावानी डोळं, उभी आहे नदीच्या काठाला. बघा, इकडं लक्ष्मीचे डोळे हरणीसारखे आहेत आणि इकडं अलक्ष्मीचे डोळे लिंबावानी मोठे आहेत आणि लक्ष्मीच्या गळ्यामध्ये कोरडा. आता बघा, महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये वर शिरावरती नागाचा फणा दिसतो आणि या ठिकाणी लकाबाईच्या गळ्यामध्ये कोरडा आहे. जिने डोक्यावरी छत्र सापाचं धरलं, तोच साप लकाबाईने कोरडा म्हणून गळ्यात घेतलेला आहे. लक्ष्मीच्या गळ्यात पटिकाची सुवर्णाची माळ आहे, तर लकाबाईच्या गळ्यात बांगड्याची माळ आहे. लक्ष्मी त्या ठिकाणी भलतीच दिसायला सुंदर आहे, तर या ठिकाणी लकाबाई क्रूर आहे, रागीट आहे. लक्ष्मीचे डोळे हरणीसारखे सुंदर आहेत, तर लकाबाईचे डोळे लिंबावानी मोठे आहेत. तर अशी ही लकाबाई म्हणजेच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी वेगवेगळ्या आहेत. तर ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे आम्हाला कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया काळूबाईची माहिती, मांगीर बाबाची माहिती, त्या ठिकाणी काळूबाईचे जे सेवक आहेत त्यांची ही माहिती आपण ऐकणार आहोत.